जय महाराष्ट्र मित्रांनो, मुंबई शहरातून आलेली सगळ्यात मोठी बातमी एकनाथ शिंदेंच्या आमदारांचे, उद्धव ठाकरेंच्या आमदारांचे आणि भाजपसह इतर सगळ्याच आमदारांचं रिपोर्ट कार्ड अखेर आलं समोर। या रिपोर्ट कार्डनुसार पुढील निवडणुकांमध्ये कोण हरणार, कोण पडणार, कुणाचा होणार विजय, मुंबईमध्ये सर्वात प्रसिद्ध सर्वात फेमस टोकावरती सगळ्यात चांगल्या आमदारांची कामगिरी कुणाची, एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची सर्वात खराब कामगिरी, आदित्य ठाकरे कितव्या नंबरवरती, वरुण सरदेसाई कितव्या नंबरवरती, तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नेमका बोलबाला काय, उद्धव ठाकरेंचे किती आमदार निवडून येणार आणि मुंबईत सर्वात जास्त चांगली कामगिरी कोणत्या आमदारांची। मित्रांनो, आलेलं प्रजा फाउंडेशनचं सगळ्यात मोठं रिपोर्ट कार्ड आलं अखेर समोर। प्रत्येक आमदारांचा रिपोर्ट यांनी दिलाय, त्यामुळे मुंबईच्या राजकारणामध्ये आता शिंदे गटात उडाली आहे खळबळ। सत्ता असताना देखील एकनाथ शिंदेंच्या आमदारांची सर्वात खराब कामगिरी आणि उद्धव ठाकरेंचे आमदार टॉपवरती। 2029 साली कोण जिंकणार, कोण हरणार याचा घेतलेला हा सर्वात मोठा रिपोर्ट कार्ड। मित्रांनो, सविस्तर अपडेट आपण जाणून घेऊया मुंबईच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी अपडेट। मुंबईतील 36 आमदारांचं रिपोर्ट कार्ड, ज्यावरती महाराष्ट्राची सत्ता ठरवली जाते। मुंबईमध्ये ज्यांचे सर्वात जास्त आमदार, त्यांची सर्वात चांगली कामगिरी। मित्रांनो, सविस्तरपणे अपडेट जाणून घेऊया, यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल, जेणेकरून महाराष्ट्रातल्या मुंबई शहरातील 36 आमदारांमध्ये सर्वात चांगलं रिपोर्ट कार्ड कोणाचं आहे, कोण होणार 2029ला आमदार, पुन्हा शिंदे सेनेची कशी असणार परिस्थिती, भाजप नेमकी कुठे आणि ठाकरेंची शिवसेना नेमकी कुठे, यासह महाराष्ट्राचा मुंबईचा घेतलेला हा आढावा। मित्रांनो, मुंबईमध्ये सध्या उद्धव ठाकरेंच्या आमदारांचा बोलबाला असल्याचं समजतंय। मुंबईमध्ये एकूण सर्वात जास्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 10 आमदार आहेत। सत्ता नसताना देखील उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये केलेली दमदार कामगिरी भाजपच्या डोळ्यामध्ये खुपती आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी हा सगळ्यात मोठा धक्का मानला जात होता आणि अखेर तशा स्वरूपाचं घडताना देखील दिसतंय। मुंबईमध्ये प्रजा फाउंडेशनने मुंबई शहरातील आमदारांचं प्रगती पुस्तक जारी केलं आहे आणि या निकषांच्या आधारे आमदारांच्या कामगिरीचं मूल्यमापन करण्यात आलं आहे। 2029ला कोण जिंकणार, शिंदेंच्या आमदारांची कामगिरी कशी आहे, हे आता या रिपोर्ट कार्डमधून आपल्याला सर्वात जास्त समोर येत आहे। स्वयंसेवी संस्था असणारी प्रजा फाउंडेशनच्या मुंबईतील आमदारांचं रिपोर्ट कार्ड 2026 नेमकं कसं आहे ते आता आपण सविस्तरपणे पुढे जाणून घेऊया। काँग्रेसच्या आमदारांनी आणि शिवसेना उद्धव ठाकरेंच्या आमदारांनी 2024 आणि 25 हे दोन्ही वर्ष महाराष्ट्रात मुंबईतून गाजवलेलं चमकदार कामगिरी केल्याचं जाणवतंय। मुंबईमधील काँग्रेसचे आमदार असणारे अमीन पाटील, असलम शेख, ज्योती गायकवाड यांनी या अहवालामध्ये अव्वल स्थान पटकावले, तर उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे नेते असणारे सुनील प्रभू, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांनी देखील जबरदस्त कामगिरी करत मुंबईच्या या सगळ्या रेकॉर्डच्या धर्तीवरती ठाकरेंकडून जबरदस्त काम केलं आहे। मुंबई आमदारांच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं आहे। या काळात 15व्या विधानसभेमध्ये 2200 प्रश्न विचारण्यात आले, 12व्या विधानसभेमध्ये 7000 प्रश्न विचारण्यात आले। आता ही संख्या जरी कमी असली तरी उद्धव ठाकरेंच्या आणि काँग्रेसच्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड हे सत्ताधारी भाजप एकनाथ शिंदेंच्या आमदारांपेक्षा खूप वरती असल्याचं बोललं जात आहे। काँग्रेसचे आमदार अमीन पटेल 82 गुणांसह टॉपवरती, असलम शेख असतील काँग्रेसचे 80 गुणांसह दुसऱ्या स्थानावरती, ज्योती गायकवाड तिसऱ्या स्थानावरती। हे तीनही आमदार काँग्रेसचे असले तरी चौथ्या आणि पुढच्या स्थानावरती उद्धव ठाकरेंची जबरदस्त कामगिरी या ठिकाणी दिसते। चौथ्या क्रमांकावरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षाचे दिंडोशी विधानसभेचे आमदार सुनील प्रभू आणि 5व्या स्थानावरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे भायखळ्याचे आमदार मनोज जामसुदकर हे आहेत। त्यानंतर त्यांचा क्रम लागतो आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई। एकंदरीत पाहता उद्धव ठाकरेंच्या सगळ्याच आमदारांची कामगिरी या मुंबईच्या धर्तीवरती जबरदस्त असल्याचं सध्या बोललं जात आहे। यामध्ये एकनाथ शिंदेंचे आमदार असणारे 33व्या क्रमांकावरती आहेत प्रकाश सुर्वे,
32व्या क्रमांकावरती अशोक पाटील आणि भाजपचे आमदार राम कदम हे 31व्या क्रमांकावरती. म्हणजे सर्वात शेवटी आमदार आहेत ते भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे आमदार. त्यामुळे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचा आणि काँग्रेसचा प्रत्यक्ष ठिकाणी बोलबाला असल्याचं जाणवतंय. 2019 साली या ठिकाणी भाजप एकनाथ शिंदेंच्या आमदारांना खूप मोठा धक्का त्यांच्या मतदारसंघात बसू शकतो. लोक नाराज आहेत, जनता प्रचंड नाराज आहे. त्यामुळे 2019ला कोण जिंकणार यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या जवळजवळ 20 आमदारांना जबरदस्त धक्का बसून त्यांचा पराभव निश्चित असल्याचं बोललं जात आहे. यामुळे मुंबईतील 36 पैकी जवळजवळ 30 जागांवरती महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंचे आमदार 20 ते 21 जागांवरती निवडून येतील असाही अंदाज सध्या लावला जातोय. त्यामुळे आता ठाकरेंना काम करणं मुंबईत जमलंय आणि तेही भाजपच्या आणि शिंदेंच्या पुढे, असा हा सर्वे मुंबईतून समोर आलाय. यामध्ये उद्धव ठाकरेंचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. धन्यवाद.